रथसप्तमी कथा. प्राचीन काळापासून भारतात सूर्योपासनेला अत्यंत महत्त्व आहे. सूर्य हा तेज, आरोग्य, आयुष्य आणि ऊर्जा यांचा स्रोत मानला जातो. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथीला साजरा होणारा रथसप्तमी हा सूर्यदेवतेला अर्पण केलेला विशेष दिवस आहे. या दिवशी सूर्यदेव उत्तरायणाच्या दिशेने पूर्ण वेगाने प्रवास सुरू करतो, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच या दिवसाला सूर्यजयंती किंवा माघ सप्तमी असेही म्हणतात. खूप वर्षापूर्वी कश्यप ऋषी आणि त्यांच्या पत्नी आदिती यांना सूर्यदेव पुत्र म्हणून प्राप्त झाले. सूर्यदेवाचा तेजस्वी रथ 7 घोड्यांनी ओढला जातो. हे 7 घोडे इंद्रधनुष्याचे 7 रंग, आठवड्याचे 7 दिवस आणि मानवी जीवनातील 7 चक्राचे प्रतीक मानले जातात. अरुण हा सूर्यरथाचा सारथी आहे. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेव प्रथमच आपला रथ घेऊन उत्तर दिशेकडे प्रवास करतात, अशी पौराणिक कथा आहे. एकदा इक्ष्वाकू वंशातील एक धर्मनिष्ठ राजा होता. तो अत्यंत न्यायप्रिय आणि दयाळू होता, परंतु त्याला संतती नव्हती. राजाला त्याचे फार दुःख होते. अनेक यज्ञ तपश्चर्या करूनही त्याला पुत्रप्राप्ती झाली नव्हती. शेवटी एका महर्षींनी त्याला रथसप्तमी व्रत करण्यास सल्ला दिला. महर्षींनी सांगितले की माघ शुक्ल सप्तमीच्या दिवशी श्रद्धेने सूर्यदेवतेची पूजा कर, सूर्याला अर्घ्य अर्पण कर, उपवास कर आणि गरजूंना दान दे. राजाने महर्षीच्या सांगण्यानुसार रथसप्तमी व्रत केले. सूर्योदयापूर्वी उठून त्याने पवित्र स्नान केले. स्नान करताना डोक्यावर 7 आकड्याची पाने ठेवून स्नान केले. त्यानंतर सूर्यदेवतेला तांब्याच्या पात्रातून पाणी अर्पण करून प्रार्थना केली. हे सूर्यनारायण, तू जगाचा आधार आहेस, माझ्यावर कृपा कर. राजाची भक्ती पाहून सूर्यदेव प्रसन्न झाले. काही काळानंतर राजाला तेजस्वी आणि सद्गुणी पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राने पुढे जाऊन राजाचा यशस्वी कारभार केला आणि प्रजेला सुखी ठेवले. त्यामुळे लोकांमध्ये रथसप्तमी व्रताचे महत्त्व अधिकच वाढले. रथसप्तमीचे धार्मिक महत्त्व जितके आहे तितकेच शास्त्रीय महत्त्वही आहे. हिवाळ्यानंतर सूर्यकिरणांची तीव्रता वाढू लागते. सकाळच्या कोवड्या उन्हात स्नान केल्याने शरीर निरोगी राहते. त्यामुळे या दिवशी सूर्योदयाच्या वेळी सूर्यस्नान करण्याची प्रथा आहे. लोक छपरावर किंवा मोकळ्या जागी उभे राहून सूर्यनमस्कार करतात. रथसप्तमीच्या दिवशी सूर्यदेवतेची मनोभावे पूजा केल्यास रोग, दुःख, दारिद्र्य दूर होते आणि आयुष्यात आरोग्य, यश व समृद्धी प्राप्त होते. म्हणूनच ही कथा ऐकणे, सांगणे आणि व्रत करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. अशी आहे रथसप्तमीची कथा आणि हे व्रत करण्याचे लाभ. अशी आहे ही कथा. तुम्हाला नक्कीच आवडली असेल. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.